कोल्हापूर शहरातील बारीक सारीक हालचालींवर नजर ठेवण्यासाठी बसवलेले हे सीसीटीव्ही कॅमेरे 6.5 कोटी रुपयांच्या निधीतून शहरात तब्बल 65 ठिकाणी 165 सीसीटीव्ही बसवण्यात आलेत। मात्र आता याच प्रकल्पावरून नवा वाद सुरू झालाय। सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या केबल जमिनीखालून टाकणं आवश्यक आहे। असं असतानाही महावितरण आणि IRBच्या पोलवरून कॅमेऱ्याच्या केबल टाकण्यात आल्यात। झाडावरून केबल ओढून एकाच पोलवर 3 कॅमेरे बसवलेत। चारही बाजूनी फिरणारे कॅमेरे असताना पुन्हा त्या ठिकाणी 2 कॅमेरे बसवण्यात आलेत। त्यामुळे यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खुद्द सत्ताधारी नगरसेवकांनी केलाय। 7.5 कोटीचा प्रोजेक्ट आहे, तर माझ्या मते 2 ते 2.5 कोटीमध्ये प्रोजेक्ट केलेला आहे। 165 कॅमेऱ्यामध्ये कमीत कमी 30 ते 40 कॅमेरे सुरू आहेत आणि इकडं त्या कन्सल्टंटनं पण काम व्यवस्थित केलेलं नाही। DPR बनवतानाच ह्या लोकांनी, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी, कन्सल्टंटनं आणि या ठेकेदारानं ही मिलीभगत करून महापालिकेवर दरोडा टाकलेला आहे 7.5 कोटीचा। आमची अशी मागणी आहे की जी IIT किंवा ह्यातलं ज्ञान असणाऱ्या चांगल्या म्हणजे टाटा आहेत किंवा IIT आहे, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकल आहे, या संस्थेमार्फत ही जी चौकशी व्हायला पाहिजे। या प्रकल्पाची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी समर्थ सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेडकडे आहे। या कंपनीवरही अधिकाऱ्यांची कृपादृष्टी झाल्याचा आरोप होतोय। बंगळुरू इथल्या आघाडीच्या IT कंपनीकडून ऑडिट करण्याची मागणी आता होते। मात्र हे सगळं काम करारानुसारच झाल्याचा दावा कोल्हापूर महापालिका आयुक्तांनी केलाय। CCTV कॅमेरास करण्यासाठी फेज 1 मध्ये फक्त 65 लोकेशन्समध्ये 165 गेज बसवण्यासाठी आम्ही कलेक्टर साहेब आणि SP साहेब तिघांनी मिळून चर्चा करून तो फायनल केलेले डिसिजन झाले। एस्टिमेट दरातून आम्ही टेंडर काढला होता, त्यामध्ये 10% बिलो आला म्हणून 6.6 कोटीचा तो टेंडर झालेले। सुरक्षित शहर प्रकल्प राबवण्यासाठी वेगवेगळ्या 11 कंपन्यांचे CCTV बसवण्याची गरज काय, असा सवाल उपस्थित करण्यात येतोय। या CCTVंची अवास्तव किंमत दाखवून आर्थिक डल्ला मारल्याचाही आरोप होतोय। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।